नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या टॉपिकविषयी काही माहिती घेतली. आजचा आपला टॉपिक आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज अ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? व्हॉट इज अ स्टेटमेंट? So according to Newton theory, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. So what is statement? न्यूटन्स सायंटिस्टचं असं मत होतं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे या विश्वामध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात, खेचत असतात. डेफिनाइट फोर्स, काही बल लावून, म्हणजे टेबलावरची दोन वस्तू ठेवलेल्या असतील तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात. त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स असतं, त्या फोर्सने अट्रॅक्ट करतात. येस, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट्स विथ अ डेफिनाइट फोर्स. आता समजा दोन ऑब्जेक्ट्स आहे या ठिकाणी. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. याचं वजन समजा m1 मास आहे, याचं m1 आणि याचं मास आहे m2. दोन ऑब्जेक्ट एकमेकापासून एवढ्या अंतरावर आहे. d इज द डिस्टन्स, त्यांचं अंतर आहे d. यांच्यामधलं फोर्स आहे F, याच्यामधलं फोर्स आहे F. बरोबर आहे. सो अकॉर्डिंग टू दिस लॉ, त्यांच्या म्हणण्यानुसार जे फोर्स त्यांच्यामध्ये असतं, हे फोर्स F हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे फोर्स हे दोघांच्या, याचं मास m1 आणि याची मास m2 यांच्या प्रॉडक्टच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे त्यांचे जर मासेस वाढले तर ते त्यांच्यामधलं फोर्स पण वाढतं आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. आणि उलटं असतं. डी काय आहे? डी स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? उलटं. अंतर जर वाढलं दोन ऑब्जेक्टचं, त्यांच्यातलं फोर्स कमी होणार आणि तेही कसं? डिस्टन्सच्या स्क्वेअरने कमी होणार. सो दिस इज द लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता या ठिकाणी F स्टेटमेंट आलं, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा जो सिम्बॉल काढला तर एक कॉन्स्टंट त्या ठिकाणी वापरावं लागेल. F इज इक्वल टू हा जी आहे, कॅपिटल जी मी कॉन्स्टंट ठेवला, m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हे दुसरे इक्वेशन आलं या ठिकाणी, सेकंड इक्वेशन. म्हणजे जी काय आहे? हा कॉन्स्टंट ऑन प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड ॲज ए युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. त्याला म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट्स. सो द अबोव लॉ मीन्स दॅट इफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज डबल, म्हणजे वरच्या नियमानुसार ऑब्जेक्टचं माझं डबल केलं, द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस. डायरेक्टली म्हणजे त्याच्या प्रमाणात. फोर्स वाढलं तर मास वाढलं तर फोर्स वाढणार. म्हणजे जर मास डबल झालं तर फोर्स पण डबल होणार. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल, पण त्याच्यानंतर डिस्टन्स जर डबल झालं, द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ बाय 4. म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टमधला जर कधी मास डबल केलं तर फोर्स पण डबल होणार, पण डिस्टन्स डबल केलं, डिस्टन्स डबल केलं तर फोर्स हे 4ने कमी होणार. सो दिस इज द लॉ. If the two bodies are separated, the direction of the force is always along the line joining the centers of the two bodies and the distance between the center is taken to be d. त्यांच्यातलं दोघांचं अंतर आहे स्मॉल d.
सो इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्पेरिकल और हॅव इरेग्युलर शेप असतील, येस इरेग्युलर शेप असेल, then the direction of the force is along the line joining the center of mass and d is taken to be the distance between. म्हणजे त्या डायरेक्शनचं फोर्स कसं असणार, अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स, म्हणजे त्या ऑब्जेक्ट इरेग्युलर ऑब्जेक्ट जे सेंटर असेल त्या डायरेक्शनला ते फोर्स असेल. म्हणजे एखादा वस्तू आपण वरती फेकली तर अर्थच्या सेंटरमध्ये कसं अट्रॅक्ट होतं, तसं त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टच्या सेंटरमध्ये ते फोर्स डायरेक्ट होणार आणि त्यांच्यातलं डिस्टन्स डी राहणार. So from this equation number 2, the value of G is the gravitational force acting between two unit masses kept at a distance away from each other. So SI unit, आता Gचं SI युनिट काय आहे, इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणून त्याचं युनिट आहे 1 किलोग्रॅम. येस, म्हणजे त्या ऑब्जेक्टचं जर तुम्हाला वजन काढायचं 1 किलोग्रॅम 1 मीटरपासून दूर ठेवले, 1 किलोग्रॅम वजनाचा ऑब्जेक्ट एकमेकांपासून दूर ठेवला, येस, तर त्यावरून त्याचं युनिट आपल्याला न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर हे त्याचं युनिट येणार. सो द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर बाय हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिशने ते जीची व्हॅल्यू काढली होती आणि त्याचं एस आय युनिट आहे, त्याची व्हॅल्यू आहे 6.673. काय व्हॅल्यू त्याची 6.673 इंटू 10⁻⁻11 युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. दिस इज द एस आय युनिट ऑफ जी. जी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो दिस इज द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. You understand? Please write down this in your notebook, draw the diagram also. Then next we'll see about use your brain power. Show that SI unit, the value of G is Newton meter square kilogram square. The SI unit of force is Newton आहे and the distance of the object is measured in meter, mass kilogram, म्हणून त्याचं युनिट येणार न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली बघा काय आहे, जीची व्हॅल्यू 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. देन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सपोज एका ऑब्जेक्ट कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल. तो सर्कलमध्ये मूव्ह होतोय विथ कॉन्स्टंट स्पीडने. फॅन आहे समजा. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली वेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन द फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे एखादा स्टोन आपण दोरीला बांधून जर फिरवला, सो दॅट इज एक्झाम्पल. दिस फोर्स इज कॉल्ड, त्याला कोणतं फोर्स म्हणणार आपण, सेंट्रिपिटल फोर्स. आता यम आहे त्या दगडाचा वजन समजा मास यम आहे आणि त्याला जो आपण व्हेलॉसिटी दिला आहे, स्पीड दिलेला आहे तो व्ही आहे आणि ती जी दोरीची अंतर आणि आपल्या हाताचं अंतर म्हणजे रेडियस त्या सर्कलची आर आहे. येस, देन ते आपण कसं लिहिणार, स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. येस, आणि त्यांच्यामधलं फोर्स कसं राहणार, यम फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, एफ इज इक्वल टू एम ए, ठीक आहे नाही. नाव अकॉर्डिंग टू दिस स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स ट्रॅव्हल सर्क्युलर मोशनमध्ये याचं डिस्टन्स कसं काढणार, सर्कम्फरन्स, सी इज इक्वल टू पाय आर, म्हणजे 2πr अपॉन टाईम टी. येस, आता एफ इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एम ए न्यूटन्स लॉनुसार, एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला 9वीमध्ये आपण शिकलो आहे, करेक्ट. आता ॲक्सलरेशन तुम्हाला माहिती आहे, व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजे वेलॉसिटी अपॉन टाईम. सो फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता या ठिकाणी वेलॉसिटीची किंमत टाकून द्यायची, आपण काढलेली 2πr अपॉन टी या ठिकाणी वेलॉसिटीची. मग यम हा बाहेर राहणार, 2πr बरोबर आहे अपॉन टी, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अपॉन आर. बघा, नाव सी दिस इक्वेशन. या ठिकाणी अंडरस्टँड मॅथमॅटिकल इक्वेशन कसे बघा, व्ही समजलं, व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्याचं अंतर किती येणार म्हणजे सर्कम्फरन्स 2πr अपॉन टी. नंतर फोर्स इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, हा एक फॉर्म्युला आहे कारण हा कसा झाला आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन.
येस. मास तसंच राहणार. ॲक्सलरेशनची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, वेलॉसिटी अपॉन टाईम. सो एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन टाईम म्हणजे आर. सो एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे आधी पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये व्हीची किंमत टाकायची आपण, ही दिलेली जी आहे 2πr. एम बाजूलाच राहणार ब्रॅकेटच्या बाहेर, 2πr अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा आर तसंच राहणार. आता एफ एम व्ही स्क्वेअर अपॉन आर कुठून घेतलेला आहे, मागे जा तुम्ही, मागे आपण पाहिलेलं आहे त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स त्या इक्वेशनमध्ये, ठीक आहे नाही. सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ते इक्वेशन आपण घेतलेलं आहे. एफ इज इक्वल टू फोर्स इज एम इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्या इक्वेशनचा वापर करून या ठिकाणी आपण या इक्वेशनमध्ये ते वापरतो आहे. आता यम काय होणार, 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, यम ॲज इट इज आहे बाहेर आणि आर तसाच राहणार आणि डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता या ठिकाणी एक आर कट होणार म्हणजे एकच आर राहणार. येस. मग यम इज इक्वल 4 इज इक्वल टू काय फायनल इक्वेशन, 4 ॲज इट इज, यम ॲज इट इज, पाय स्क्वेअर ॲज इट इज आणि खाली आर स्क्वेअर. आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. अकॉर्डिंग टू केपलर्स लॉनुसार त्या ठिकाणी त्याला आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड आर स्क्वेअर. आता मल्टिप्लाय अँड डिवाइड आर स्क्वेअरने मल्टिप्लाय बी करायचं आहे आणि डिवाइड बी करायचे या ठिकाणी. याला मल्टिप्लाय बाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. मग त्याच्यानुसार आपल्याला काही इक्वेशन मिळणार आहे. 4mn स्क्वेअर या ठिकाणी आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं म्हणजे हा पहिला आर आहेच आणि हा आर क्यूब होणार आणि हा आर स्क्वेअर डिवाइड म्हणजे या ठिकाणी आर स्क्वेअरने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन होणार त्या ठिकाणी अकॉर्डिंग केपलर्स थर्ड लॉनुसार काय, आर क्यू अपॉन टी स्क्वेअर म्हणजे के कॉन्स्टंट आहे केपलर थर्ड लॉनुसार, त्याची व्हॅल्यू के म्हणजे एफ काय होईल 4mn स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि याची व्हॅल्यू आहे के म्हणजे या ठिकाणी टाकून द्यायची. परत 4mn स्क्वेअर अपॉन के काय होणार, हा पण एक कॉन्स्टंट आहे. हां, मग काय होणार त्या ठिकाणी एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट हे बघा या ठिकाणी अपॉन आर स्क्वेअर म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 1 अपॉन आर स्क्वेअर. सो दिस इज द फायनल इक्वेशन. टेक्निकमध्ये सोडवलेलं आहे बघा त्या ठिकाणी. सो यू कॅन सी हाऊ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड हे झालं मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. देन अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Earth's gravitational force काय आहे Earth's gravitational force? When the velocity of a stone thrown vertically upward remains constant, or will it change with time? How will it change? Yes. ज्यावेळेस आपण एखादा दगड वरती फेकतो वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, त्याची वेलोसिटी ही कॉन्स्टंट राहते का, राहू शकते का, नाही. वरती फेकल्यानंतर त्याला खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करतं त्याच्यामुळे त्याची वेलोसिटी कमी कमी होत जाते आणि खाली येताना वाढत जाते. मग ती कशी चेंज होते. वाय डझंट इट स्टोन मुव्हिंग अप ऑल द टाईम, वाय डज इट फॉल डाऊन बिफोर रिचिंग अ सर्टन हाईट, व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन. येस, त्याचे उत्तर आहेत द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट ओव्हर इट सेल्फ बिकॉज ऑफ विच फोर्स, दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. An object falls vertically downward on the earth because the center of mass of the earth is situated at the center. Yes, म्हणजे अर्थल्या सेंटरला मास असतं, center of the mass of the earth is situated at the center. Then second, so the gravitational force on any object due to the earth is always directed toward the center of the earth. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे अर्थच्या सेंटरकडेच असतं. दगड फेकल्यानंतर तो अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केला म्हणून तो सरळ येतो, तिरपा येत नाही. Similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull down and reduces the velocity. Due to this constant downward pull, the velocity becomes zero after a while. म्हणजे
आपण स्टोनवरती फेकल्यानंतर तो वरती जातो, त्याचा वेलोसिटी कमी होतो आणि वेलोसिटी 0 झाला की मग तो वरती जाऊ शकत नाही आणि मग तो वेलोसिटी 0 झाल्यानंतर तो पुन्हा खाली येतो. परत अर्थ त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने उडतं खाली. मग त्या पुलिंगमुळे काय होतं की त्याच्या वेलोसिटी परत वाढतो. द पूल कंटिन्यूज टू बी एक्सटेंडेड अँड द स्टोन स्टार्ट मूव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या मदतीने तो स्टोन या ठिकाणी खाली येत असतो. सो यू कॅन वॉच व्हिडिओज ऑल्सो. लिंक दिलेली आहे बघा, ती लिंकवरून तुम्ही यूट्यूब व्हिडिओ पाहू शकतात आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. सो दिस इज द टॉपिक ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देन next video we'll see about the earth gravitational acceleration and variation value of g.